लोकमान्य नगर ही म्हाडाची वसाहत आहे आणि या वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले अनेक दिवस ऐरणीवरती आहे. आपण पाहतोय लोकमान्य नगरचं आणि माझं गेले 30-35 वर्षापासूनचा एक ऋणानुबंध आहे आणि या विषयावरती या भागामधल्या काही नागरिकांमध्ये मतमतांतर होती. लोकमान्य नगरमधल्या वसाहतीचा पुनर्विकास व्हावा, कारण गेले जवळजवळ 55-60 वर्षापेक्षा अधिक जुनी ही कॉलनी आहे आणि या भागातल्या नागरिकांचं पुनर्वसनाचं स्वप्न होतं. या विषयात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी 4-5 वेळा पाठपुरावा केला, काही पत्र दिली आणि नागरिकांचं जे म्हणणं आहे किंवा नागरिकांना ज्या पद्धतीने साधारण एक 4 इमारती एकत्र येऊन छोट्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करायचा होता, अशी नागरिकांची भावना होती. या संदर्भात सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अगदी साधारण मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी सुद्धा आदरणीय देवेंद्रजींची लोकमान्य नगरमधल्या काही रहिवाशांची भेट घालून दिली आणि या विषयामध्ये त्यांनी दुजोरा दिला. ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने या विषयाला स्थगिती होती, तर त्या स्थगितीवरती त्यांनी असं म्हणलं की पुन्हा फेर प्रस्ताव या सगळ्या सोसायटींनी द्यावे, आपण त्याला मान्यता देऊ. मला सांगायला आनंद होतोय की काल प्रत्यक्ष म्हाडा मुंबईने या संदर्भातल्या सूचना खाली दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा जे प्रस्ताव प्रलंबित होते, मुळात ह्या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास हा होणारच होता. शेवटी म्हाडा हे राज्य सरकारच्या अंतर्गत एक ती यंत्रणा आहे आणि राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय केला. दरम्यानच्या काळामध्ये काही मंडळींनी याच्यावरती राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं, परंतु मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की वेळ पडली तर लोकमान्य नगरवासियांची वकिली मी राज्य सरकारच्या दरबारी करेल आणि मी याचा सातत्याने पाठपुरावा केला. लोकमान्य नगरमधल्या अनेक रहिवाशांनी सुद्धा या विषयामध्ये खूप काम केलं, याची सर्व माहिती संकलित केली, राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा केला, म्हाडाच्या ऑफिसमध्ये पाठपुरावा केला आणि आज त्या सर्व गोष्टींना यश येताना आपल्याला पाहायला. तर मी गेले अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, त्यामुळे असा कोणी कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या तावडीत सापडणार नाही, कारण शेवटी राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींकडं राजकीय अँगलनी पाहू नये. हा एक विकासाचा मुद्दा आहे. नागरिकांचं जे म्हणणं होतं की या वसाहतीचा पुनर्विकास झाला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मालकीच्या हक्काचं घर झालं पाहिजे, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आज ते स्वप्न पूर्णत्वास येताना आपल्याला दिसेल. नमस्कार, मी सुवर्णा गाडगीळ. मी लग्न झाल्यापासून साधारण 95 सालापासून इथं राहते, पण माझे मिस्टर हे जन्मापासून म्हणजे त्यांचे माझ्या सासूबाई लग्न होऊन इथं आल्यात 62 साली. तेव्हापासून आम्ही या घरात राहतोय. इतकी वर्ष इथं जे असलेले सगळे सोसायटी जुनी झाल्यामुळे जे काही प्रॉब्लेम होते त्याला आम्ही खूप फेस केलं, एकाच भावनेने की आम्हाला आमच्याच घरात आमच्याच बिल्डिंगचा पुनर्विकास झाल्यानंतर इथेच राहायचं आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेस असा जी.आर. आला की आता तुम्ही हे सुरू करू शकता, त्याप्रमाणे आमच्या बिल्डिंगमधले श्री गणेश दाबक आणि माझे मिस्टर सुधीर गाडगीळ तसेच काही ज्येष्ठ आमचे जे आहेत राहणारे लोक, त्या सगळ्यांनी खूप प्रयत्न करून त्याला जे काही कागदपत्र लागतात ती खूप तयारी केली आणि त्याप्रमाणे आम्ही विकसक नेमला त्याचे सगळ्या कायदेशीर प्रक्रियेने आणि एप्रिलमध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता. पण इथले जे आमचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या काय भावना असेल त्यामागे माहिती नाही, क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी म्हणून तो प्रस्ताव आमचा स्थगित करावा असा एक अर्ज दिला होता तिकडे. त्यामुळे आम्ही आता एप्रिल, मे किंवा जूनमध्ये आम्ही जागा इथनं रिकाम्या करायच्या आणि दुसऱ्या घरात राहायला जायचं आणि पुढच्या 3 वर्षात आमचं छान नवीन घर होईल अशी जी आमची अपेक्षा होती त्याला पूर्णपणे खोळंबाच झाला आणि अत्यंत काय म्हणू त्याला फ्रस्ट्रेशन आलं आम्हाला सगळ्यांनाच. अगदी माझ्या सासूबाई सुद्धा की अगदी आता त्या वर्ष 82 आहे की आता आपण नवीन घरात जायचंय, आपलं घर नवीन होईल या ह्याच्यात होत्या आणि सगळ्याच ह्याला या
पूर्णपणे खोळंबाच झाला. त्यामुळे आम्ही खूपच काय म्हणतो निराश झालो होतो. पण तरी आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत होतो. लोकमान्य कल्याणकारी संघ जो आहे त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न चालू होते. मग त्याच्या ह्याच्यात आम्ही माननीय श्री धीरज घाटेंनाही एकदा भेटलो. त्यांनी आम्ही त्याच्यावर विचार करतो म्हणून त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडनंही खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आम्ही मग कोर्टामध्येही कायदेशीर मार्गाने याच्या मागे लागूया असं करून कायदेशीर हे करून आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली आमच्या सोसायटीतर्फे. आणि सगळ्या मार्गाला आणि सगळ्यांच्या ह्याला प्रयत्नांना आणि काय म्हणू सदिच्छांना यश मिळालेलं आहे आता. आणि धीरज घाटेंनी मुख्यमंत्र्यांची पण आमची भेट घालून दिली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला त्या गोष्टीसाठी. आणि मुख्य म्हणजे त्या ह्याच्यावर पार्श्वभूमीवर न्यायालयाने सुद्धा आम्हाला खूप लवकर वेळेत आणि सकारात्मक आमच्या दृष्टीने प्रतिसाद देऊन आमच्या बाजूने या केसचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे जे आता गेले 6 महिने आम्ही खूप ह्याच्यात होतो तो आता आमचं आनंद व्यक्त करतो आणि सगळ्यांना खूप खूप आभार मानतो ज्यांनी ज्यात आम्हाला मदत केली. तेव्हापासूनच मी लोकमान्य नगरमध्ये राहते. खूप लहानपणापासून आम्ही आमच्या घराचं स्वप्न बघितलेलं आहे की छोट्या घरातून रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर एक मोठ्या घरात, एक सुखसोयी अजून वाढलेल्या घरात जायचं स्वप्न आम्ही खूप लहानपणापासून बघितलंय. माझ्यासारखे खूप तरुण असे आहेत लोकमान्य नगरमध्ये की जे जन्मापासून इथे राहत आहेत. त्यामुळे आणि आता जो कोर्टाचा निकाल आलेला आहे सगळंच आमच्या बाजूनी झालेलं आहे. आम्ही जवळपास 1 वर्षभर सगळेच जण खूप झटत होतो या प्रक्रियेसाठी. माझ्या वडिलांनी स्वतःनी खूप कष्ट घेतलेले आहेत. अर्थातच लोकमान्य कल्याणकारी संघाने सुद्धा खूप वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन ह्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे आणि आता फायनली तो दिवस आलेला आहे की कोर्टाने सुद्धा आमची बाजू ऐकून घेऊन त्याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच खूप खुश आहोत. आणि धीरज घाटेंना तर आम्ही लहानपणापासून इथे बघत आलेलो आहोत. आमच्या आईबाबांकडनं आम्ही खूप त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. कधीच आम्हाला निराश होऊन दिलं नाही. जेव्हा जेव्हा त्यांची वेळ मागितली तेव्हा तेव्हा ते लगेच आम्हाला भेटलेले आहेत. आणि माननीय देवेंद्रजींची पण त्यांनी भेट घडवून दिली. त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप सोयीस्कर झाल्या आमच्यासाठी. त्यामुळे खूप छान वाटतंय आता फायनली आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करता येत आहे. 1969 सालची ही वसाहत. माझ्या जन्मापासून आम्ही इथे राहतोय आणि 2007 साली एक्सटेन्शन मिळाल्यानंतर 2022 ते 23च्या दरम्यान परत एकदा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी जाणार म्हणून आम्ही सगळ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातल्या बऱ्याच बिल्डिंगची कामं अंतिम टप्प्यात होती. त्याच वेळेस हा स्थगितीचा आदेश आला आणि मग आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने ह्या स्थगिती आदेशाला उत्तर देण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले. त्याच्यामध्ये आम्ही प्रथम धीरजजी घाटे यांच्या माध्यमातून घाटे साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कारण स्थगिती त्यांनी दिली होती म्हटल्यानंतर ती स्थगिती उठवायची किंवा त्याच्यावरती मार्ग काढायचं काम पण मुख्यमंत्र्यांचंच असेल असं आम्हाला घाटे साहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही घाटे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याशी सतत संपर्कात होतो आणि त्याला 4 दिवसापूर्वीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यांनी ही स्थगिती उठवण्यासाठी आदेश दिले होते व्ही पी म्हाडांना. त्याचं लेटर सगळ्यांना सर्क्युलेट केलेलंच आहे आपण. याच्याशिवाय कल्याणकारी संघाकडनं सुद्धा वेळोवेळी याच्यावरती आंदोलनं आणि बाकी कामं करून याच्याशिवाय त्यांनी कल्याणकारी संघांनी फक्त 2 बिल्डिंगी ह्या पुरता रिट पिटिशन दाखलच करून त्याच्यावरतीच रिझल्ट आलाय असं नाही, तर त्याचा उपयोग इथे राहणाऱ्या 52 बिल्डिंगच्या सर्व सभासदांना होणार आहे. त्यामुळे ही कामगिरी केल्याबद्दल त्यांचं सर्व लोकमान्य नगरवासियांकडनं हार्दिक अभिनंदन. असंच काम त्यांनी पूर्ण करत राहावं हीच इच्छा आणि ही रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर पार पाडो हीच इच्छा. मी राजन प्रसादे, बिल्डिंग नंबर 16, ओम सहकारी संस्था. मी खूप लहानपणापासून धीरजींना ओळखतो. त्यांनी या कॉलनीसाठी लोकांना नजरेसाठी भरपूर आम्हाला सहकार्य केलेले वेळोवेळी आणि त्यांचे आभार आहेत. आणि आत्ता देखील हे स्थगिती उठवण्याच्या बाबतीत आमचे जे हे 3 जण आहेत शिलेदार, दाबक, अडके, अनिल बर्वे यांनाही धीरजींनी साथ देऊन CMची गाठ घडवून आणली आणि त्यामुळे ही स्थगिती उठली. मी खरोखरीच सर्वांचा आभारी आहे. नमस्कार, मी श्रिया गाडगे.
जसं मगाशी बरेच जण म्हणले तसं जन्मापासून आम्ही लोकमान्य नगरमध्ये रहिवासी आहोत आणि गेली 15-1 वर्ष आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत की आपल्या बिल्डिंगचा आता पुनर्विकास होईल, चांगलं घर मिळेल, चांगल्या सोयी मिळतील. पण फायनली जेव्हा हे काम आमचं सुरू झालं, कायदेशीर प्रक्रिया सगळ्या पूर्ण झाल्या आणि आता घरातनं नवीन घरात शिफ्ट व्हायचं, 3-4 वर्षांनी परत यायचं, अशी सगळी तयारी पॅकिंग वगैरे सुरू असताना जेव्हा शासनाचा आदेश आला, सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं की आपण गेले इतके वर्ष ज्या पक्षासाठी एकनिष्ठपणे मतदार म्हणून इथे मतदान करत आहोत, एकही आपण निवडणूक चुकवत नाही आहोत, आपण निवडणुकीला मतदान करत आहोत, अशा वेळेला जेव्हा आपल्याच प्रशासनाकडनं आपल्याला कुठला तरी आपल्या विरोधातला निर्णय येतो, तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं होतं. आणि एक तरुण मतदार म्हणून न्यायपालिका आणि प्रशासन या सगळ्याच गोष्टींबद्दलच्या शंका मनात यायला लागल्या होत्या की आपण मतदान करतोय तर योग्य आहे का अयोग्य आहे, केलं पाहिजे की नाही. पण फायनली आता जेव्हा कोर्टाकडनं सुद्धा आणि प्रशासनाकडनं सुद्धा जेव्हा आमच्या बाजूनी निर्णय आला, आणि फक्त आमच्या बाजूनी असा नाही, तो लोकमान्य नगरच्या सर्व रहिवाशांच्या बाजूनी निर्णय आलेला आहे, तेव्हा तरुण मतदार म्हणून आम्हाला न्यायपालिकेवरती सुद्धा आणि प्रशासनावरती सुद्धा आमचा विश्वास अतिशय वाढलेला आहे. त्यामुळे जे काम आपण करत आहोत, ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, त्या सगळ्यांचेच आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. धीरजजी घाटेंनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांच्या कायद्याच्या बेच्यात राहून आम्हाला पूर्ण मदत केली. त्यामुळे त्यांचेही आणि न्यायपालिकेचे सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. आणि सत्यमेव जयते हे जे बोधवाक्य आहे त्याचा अर्थ झाला असं आम्हाला वाटतंय. नमस्कार, मी प्रदीप कोलटकर, इमारत क्रमांक 37मध्ये राहतो. लोकमान्य नगर कल्याणकारी संघाचं सर्वप्रथम अतिशय मनापासून आभार मानतो. आमचे बालपणापासूनचे मित्र धीरजजी घाटे यांनी गेले अनेक महिने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांपर्यंत काही चुकीची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून पोचली होती आणि जेव्हा प्रत्यक्ष धीरजजींच्या माध्यमातून कल्याणकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट झाली आणि त्यांना जेव्हा खरी परिस्थिती समजली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार की त्यांनी तातडीने कारवाई करून आपली स्थगिती उठवली आणि जवळजवळ 800 घरांचा प्रश्न हा त्यांनी तातडीने मार्गी लावला. याबद्दल मुख्यमंत्र्यांचं आभार आणि धीरजजींचे सुद्धा आभार.